श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. अपरा एकादशीचे व्रत शुक्रवार 23 मे रोजी साजरे केले जाणार आहे. अपरा एकादशीला अजला किंवा अचला एकादशी असेही म्हणतात. दरवर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला अपरा एकादशीचे व्रत केले जाते. शास्त्रानुसार अपरा एकादशीच्या दिवशी भगवान त्रिविक्रम म्हणजेच भगवान विष्णू यांची कापूर, तुळशी, गंगाजल, पिवळ्या चंदनाने पूजा करण्याची प्रथा आहे. या एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व सुख मिळते. अजाणतेपणे केलेल्या पापापासून मुक्ती मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी अपरा एकादशीला सर्वार सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, प्रीती योग आणि आयुष्यमान योग यांचे दुर्मिळ संयोजन तयार होत आहे, ज्यामुळे या एकादशीचे महत्त्व आणखी वाढले आहे. अपरा एकादशीला निर्माण होणाऱ्या या शुभयोगांचा लाभ 5 राशीच्या लोकांना मिळणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशींना सर्व संकटापासून मुक्तता मिळेल आणि नशिबाची त्यांना साथ देखील मिळेल. अपरा एकादशीला होणाऱ्या शुभयोगाचा लाभ कोणत्या राशींना मिळणार आहे ते आता आपण जाणून घेऊया. यामध्ये पहिली रास आहे ती मेष रास. मेष राशीच्या लोकांना अपरा एकादशी 2025 रोजी होणाऱ्या शुभयोगाचा लाभ मिळणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या कारकिर्दीत प्रगती करण्याची आणि वैयक्तिक लाभाच्या संधी मिळतील. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या संधी मिळू शकतात. त्यातून सकारात्मक परिणाम मिळतील. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वप्ने भगवान विष्णूच्या आशीर्वादाने पूर्ण होऊ शकतात. कौटुंबिक संबंधामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि आध्यात्मिक कार्यामध्ये रस वाढू शकतो. मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांना अपरा एकादशी रोजी होणाऱ्या शुभयोगाचा लाभ मिळणार आहे. भगवान विष्णूच्या कृपेने या राशीच्या नोकरदार लोकांना करिअरमध्ये प्रगती मिळेल, तर व्यवसाय मालकांना सकारात्मक वाढ आणि आर्थिक लाभ मिळेल. मिथुन राशीचे लोक अपरा एकादशीचे व्रत ठेवू शकतात आणि घरी धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित करू शकतात. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने मिथुन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचा बँक बॅलन्स देखील वाढेल. सिंह रास. अपरा एकादशी रोजी तयार होणाऱ्या शुभयोगाच्या प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांची निर्णय क्षमता सुधारेल. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने घरात काही समस्या सुरू असल्यास दूर होतील आणि तुमचे काम वेळेवर होईल. तुम्ही कोणतीही गुंतवणूक केली असेल तर भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तुम्हाला चांगले परतावे मिळण्याची शक्यता आहे. सिंह राशीचे लोक अपरा एकादशीचे व्रत ठेवू शकतात आणि त्यांच्या कुटुंबासह कोणत्याही धार्मिक स्थळाला ते भेट देऊ शकतात. तुळ राशी. अपरा एकादशी 2025 रोजी तयार होणाऱ्या शुभयोगाच्या प्रभावामुळे तुळ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले वाढेल आणि भगवान विष्णूच्या कृपेने एखाद्या व्यक्तीला काही मालमत्तेचे मालक देखील बनता येईल. नेटवर्किंगच्या संधी देखील वाढू शकतात, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देणाऱ्या प्रभावशाली लोकांशी संपर्क साधता येईल. भगवान विष्णूच्या कृपेने व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ मिळू शकतात. या राशीचे पती पत्नी अपरा एकादशीचा उपवास देखील करतील आणि कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. 5वी रास आहे ती कुंभ रास. अपरा एकादशी रोजी निर्माण होणारा शुभ योग कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि कुंडलीतील सर्व ग्रहदोष दूर होतील. या राशीच्या नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळू शकते आणि व्यवसायातील सौदे देखील मोठा नफा देतील. भगवान विष्णूच्या कृपेने तुमची प्रगती आणि धैर्य वाढेल
आणि कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी राहील. कुंभ राशीचे लोक अपरा एकादशीचे व्रत करतील आणि त्यांची सर्व कामे पूर्ण होतील. अशा तऱ्हेने मित्रांनो, अपरा एकादशीला निर्माण होणाऱ्या या शुभयोगाचा 5 राशींना फायदा होणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.